सोलापूर शहरात पुण्याहून मेफेड्रिन विक्री करण्यासाठी आलेल्या 2 तरुणांना जेल रोड पोलिसांनी पाठलाग करून त्यांच्याकडून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे 47 ग्रॅम मेफेड्रिन पकडले आहे। सोलापूर शहरात पुण्याहून मेफेड्रिन विक्री करण्यासाठी आल्याप्रकरणी 2 तरुणांना जेल रोड पोलिसांनी पाठलाग करून पकडले। त्यांच्याकडून जवळपास 1.5 लाख रुपये किमतीचे 47 ग्रॅम मेफेड्रिन पकडले। तौसिफ फरीद सय्यद वय 27 राहणार कसबा पेठ कुंभारवाडा पुणे, सुफियान शब्बीर फुलारी वय 21 राहणार सय्यदनगर हडपसर पुणे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। दोघांवर जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी ही कारवाई बुधवारी केली। 2 तरुण कारने विजापूर वेस्ट ते रूपाभवानी मंदिर रोड मार्गावर वेगाने जात होते। संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग केला, पण कार भरधाव वेगाने पुढे तामलवाडीच्या दिशेने गेली। लगेच पोलिसांनी तामलवाडी पोलिसांना सांगून तेथे नाकाबंदी लावली। तामलवाडी टोल नाका येथील नाकाबंदी पाहून आरोपींनी कार परिसरातील पिंपळा बुद्रुक गावात नेली। त्याचा पाठलाग करून पोलिसांनी आरोपी सुफियान याला पळून जाताना पकडले। त्यानंतर दुसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यालाही पकडले। त्यांच्या गाडीतून 1.5 लाख रुपये किमतीचे 46.93 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। शिवाय एक छोटा इलेक्ट्रिक वजन काटा, 7 लाखांची कार असा एकूण 8,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर या ठिकाणी गोपनीय माहितीवरून एका गाडीमध्ये अंमली पदार्थ येणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून आमचे डीबी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी जेल रोड पीआय हे त्या गाडीचा मागोवा घेण्यासाठी रोडवर पेट्रोलिंग करत होते। पेट्रोलिंग दरम्यान गाडी विजापूर वेस्ट ते रूपभवानी मंदिराकडे जाताना दिसली। त्यांचा पाठलाग करता ते रूपभवानी मंदिराकडून तुळजापूरच्या दिशेने गेले। तुळजापूर रोडला लागतात जो टोलनाका आहे तिथे टोलनाक्याला आपल्याला पुढे जाता येणार नाही असं लक्षात आल्यानंतर त्या गाडीने परत युटर्न घेतला। मागे पोलीस गाडी पाठलाग करतच होती। युटर्न घेऊन रस्त्यातच ती गाडी अर्धवट सोडून त्यातले दोन्ही तरुण शेतातून पळून जाण्याच्या तयारीत होते। तेवढ्यात पोलीस पथक तिथे पोहोचलं आणि त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। सदरील इसमांची नाव तौसिफ सय्यद आणि फुलारी हे दोन्ही आरोपी पुण्याचे राहणारे आहेत। एक हडपसर आणि एक पुणे सबर्ब मधलाच राहणार आहे आणि या दोघांना ताब्यात घेऊन यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्यासोबत एकूण 47 ग्राम एमडी ड्रग्ज मिळालेला आहे। या दरम्यान या संदर्भात आपण जेल रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत आणि पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे यांनी फिर्याद दिली आहे।